आता पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। पुण्यात 31 ला होणाऱ्या बेकायदा पार्टी आणि बनावट मद्य विक्रीवर प्रशासनाची कडी नजर असणार। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17 पथकं तैनात। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पथकं गस्त घालणार। लोणावळ्यामध्ये पिस्तूल बाळगणाऱ्या इस्माला बेड्या, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसा असा एकूण 35,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। पुण्यामधल्या रांजणगावच्या पेप्सिको इंडिया कंपनीमध्ये चोरी, 11 लाख रुपयांचे मशीनचं साहित्य चोरणाऱ्याला रांजणगाव पोलिसांकडून अटक। पुण्याच्या मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला मारहाण प्रकरणी 2 पुरुष आणि 1 महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी। शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून निलंबनाची मागणी। पुणे जिल्ह्यामध्ये दुबार नाव नोंदणीचे 28,000 तर समान छायाचित्रांचे 1,42,349 मतदार। मतदारांना निवडणूक आयोगाकडून नमुना नोटीस। पुण्याच्या मुळशी तहसील कार्यालयामध्ये खोटे कागदपत्र दाखवून मतदार नोंदणी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल। रहिवासी पुराव्यामध्ये तफावत आढळल्यानं पौंड पोलिसांकडून कारवाई। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचारात वाढ, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी। पुण्याच्या मावळमध्ये रब्बी हंगामामध्ये ज्वारी, हरभरा, गहू पिकासोबत यंदा टोमॅटो पिकाची लागवड। कृषी विभागाच्या सल्ल्यानं रब्बी हंगामामध्ये यंदा टोमॅटोची लागवड। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर अयोध्येतून आणलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाचं पूजन। भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला कलश पूजनाचा कार्यक्रम।